नमस्कार. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 म्हणजेच CRPCच्या या खास विश्लेषणात सर्वांचं स्वागत आहे. चला सुरू करूया. हा कायदा खरंच खूप मोठा आहे. यात तब्बल 484 कलमे आणि 37 प्रकरणे आहेत. तर आजच्या या विश्लेषणाचा मुख्य आधार आहेत श्री तुषार जाधव यांच्या अत्यंत सविस्तर आणि अभ्यासपूर्ण हस्तलिखित नोट्स. दखलपात्र गुन्ह्यांमध्ये पोलिसांना लगेच कारवाई करावीच लागते. हे गुन्हे अदखलपात्र गुन्ह्यांपेक्षा खूप जास्त गंभीर असतात. याशिवाय गुन्ह्यांचे जामीनपात्र आणि अजामीनपात्र असेही प्रकार आहेत. इथे जामीन हा हक्क असू शकतो किंवा त्यावर बंदी असते. आणि न्यायदानाच्या प्रक्रियेत फौजदारी न्यायालयांची एक अतिशय स्पष्ट अशी रचना आणि त्यांचा चढता क्रम ठरलेला आहे. यामध्ये प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी म्हणजेच JMFC जास्तीत जास्त 3 वर्षांची शिक्षा किंवा 10,000 रुपयांचा दंडच देऊ शकतात. पण उच्च न्यायालय आणि सत्र न्यायालयाचे अधिकार व्यापक आहेत. ते कायद्याने मान्य केलेली कोणतीही शिक्षा सुनावू शकतात. आता कोणत्याही फौजदारी खटल्याची खरी सुरुवात होते ती कलम 154 अंतर्गत नोंदवल्या जाणाऱ्या FIRने. ह्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा FIR पोलिसांकडे तोंडी किंवा लेखी अशा दोन्ही प्रकारे नोंदवता येतो. तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की गुन्हा घडल्यापासून ते दोषारोपपत्रापर्यंतच्या संपूर्ण तपासाचा एक ठरलेला क्रम असतो. कलम 173 अंतर्गत दाखल होणारं दोषारोपपत्र किंवा चार्जशीट हा पोलिसांच्या तपासाचा अधिकृत शेवट असतो. एकदा का हे दोषारोपपत्र दाखल झालं की मग हा खटला पोलीस स्टेशनमधनं थेट न्यायालयात जातो. बरं, एखाद्या व्यक्तीने न्यायालयात हजर राहावं यासाठी आपली न्यायव्यवस्था नेमक्या कोणत्या कायदेशीर मार्गांचा वापर करते? सुरुवातीला कलम 61 नुसार समन्स पाठवला जातो. हा एक लेखी आदेश असतो जो साधारण 2 प्रतींमध्ये देतात. जर समन्सकडे दुर्लक्ष केलं तर कलम 70 नुसार वॉरंट निघतं. यामुळे पोलिसांना थेट अटकेचा कायदेशीर अधिकार मिळतो. हे आदेश वेगवेगळ्या ठिकाणी कसे लागू होतात आणि फरार व्यक्तींवर कारवाई कशी होते याचे स्पष्ट नियम आहेत. चला पुढे जाऊया आणि पाहूया हे कसं उलगडतं. आता आपण वैयक्तिक स्वातंत्र्य आणि जामिनाविषयी जाणून घेऊया. मुख्यत्वे 3 प्रकारचे जामीन उपलब्ध असतात: नियमित जामीन, डिफॉल्ट जामीन आणि अटकपूर्व जामीन. अजामीनपात्र गुन्ह्यांसाठी कलम 437 अत्यंत कठोर आहे. अशावेळी जामिनासाठी न्यायालयाच्या विशेष परवानगीची गरज असतेच. पण कलम 438 मध्ये अटकपूर्व जामिनाची तरतूद आहे. अटकेची शक्यता असल्यास स्वतःचा बचाव करण्याचा हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. पण लक्षात घ्या, फक्त उच्च न्यायालय किंवा सत्र न्यायालयालाच हा अटकपूर्व जामीन देण्याचा अधिकार आहे. थोडक्यात सांगायचं तर ही न्यायव्यवस्था पोलिसांचे अधिकार आणि नागरिकांचे कायदेशीर संरक्षण यांचा अतिशय योग्य समतोल साधते. पण शेवटी एक प्रश्न उरतोच. हा कायदा राज्याचे अधिकार आणि व्यक्तीचं स्वातंत्र्य यांचा खरोखरच समतोल साधतो का?